दुपारचे बरोबर 2:10 आहेत आणि आता आपण आलोय नाश्ता करायला. सो आपण काय मागवणार बाई? आपण तर मिसळ पावच मागवणार. मिसळ पाव मागवलेला आहे विथ तर्रेंद्रिय. माझा आवडता विषय काय बाई, मिसळ पाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण सगळं इकडचं देवदर्शन, पारंपरिक जुन्या गोष्टी आहेत त्या कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. ऑब्विसली आपण पुण्याला सारखं येत नाही. पुणेकरांना इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या रोजच्या जीवनातल्या असतील, म्हणजे दररोजच बघता तुम्ही लोक, बट आमच्यासाठी नवीन आहे. जसं आम्हाला मुंबईमधलं गेटवे ऑफ इंडिया वगैरे या सगळ्या गोष्टी दररोजच्या बघण्यामधल्या आहेत. सो लेट्स गो. पहिले प्रथम आपण गणपतीचं दर्शन घेऊया. व्यवस्थित नाश्ता झाला पोटभर. खूप लेट झालाय पण हा ब्रंच बोलू शकतो आपण. हा छोटा नाश्ता. बाय द वे ऊन खूप आहे, पण गर्दी आहे कारण सॅटर्डे. अरे हा यार, तेव्हा इथे पाण्याची सोय पण आहे. दर्शन तर घेतलं. ऍक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे मी आता ती गलती करत पण नाही. आणि आता जरा सफोकेशन झालंय मला. ते अंगावर काटा बिटा येतो बघा. हे बघा आयुष्य पण कॅमेऱ्यात पण दिसतंय. पावसाळ्याला खूप जास्त सफोकेशन होते, त्याच्यामुळे तोंडावर पाणी वगैरे मारायला. दुपारचे बरोबर 3:10 झालेले. गणपती तर बघितला आणि जे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, मी दाखवलं तुम्हाला. बाहेरून आपण शूट करू शकतो, फोटो काढू शकतो. तर आपण चाललोय लाल महल मध्ये, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण जे बालपण म्हणतात ते तिथे त्यांनी घालवलेलं आहे. सो मी ते जास्त बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, कारण ऑब्विसली महाराजांचं वास्तव्य तिथे होतं. लेट्स गो गाईज. हे माझं असं तर चालतच राहील. 5:45-6 वाजत नाही तोपर्यंत मी असाच असणार आहे. इथे बघता, हा इथे नानांचा वाडा पण आहे. इथे पण जायचं आपल्याला. समोरच लाल महल आहे आणि या साईडला जर बघायला गेलं तर तिथे समोर दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. असं जवळजवळच आहे, चौकाचाच विषय. हीच गोष्ट मला जास्त आवडते. जागोजागी गणपतीचे मंदिर आहेत बघा. इथे लिहिलेलंच आहे लाल महल. हा इथे मेन दरवाजा आहे आणि त्याच्या पण नक्षीकाम बघा. त्याला गाईज बसल्या जागेतूनच थोडंसं तुम्हाला दाखवतो इथे. आणि एवढी बारीक डिटेलिंग केले ना, त्याचं नाव. आणि याच्या वरती सुद्धा आहे, बट त्याचं काम चालू आहे. तर हा असा आहे संपूर्ण लाल महल. ही जी खिडकी आहे ना, तिथे शाहिस्तेखानाची बोटं ताई कट केल्या गेली असतील ना, असंच वाटतंय. जो जुना एखादा फोटो आहे ना, तुम्ही बघाल शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली, तर राजांनी असाच एक स्ट्रक्चर होतं वरच्या साईडला, तसंच वाटतंय मला बघून. बट आम्ही विचारलं तर हा जो महल आहे तो नवीन आहे ऍक्च्युली मध्ये. हा जुना महल नाहीये. सिक्युरिटी जे आहे तिथले जर मी त्यांना विचारलं तर म्हणाले की ही पूर्ण जमीन होती, म्हणजे खूप वर्षा आधी 1988 सालची बात आहे ही. तेव्हा बांधलाय ना हा. हा, तर त्याच्या आधी तुम्ही विचार करा, तर ऑब्विसली नसणारच. पुणे महानगरपालिकेचे आभार मानायला हवेत, कारण त्यांनी बघा आपल्या लोकांसाठी एवढं, आणि महाराजांना ते अर्पण केलंय का महाराजांच्या चरणी. त्या आतमध्ये आलात ना तुम्ही तर कोपऱ्याच्या साईडला एक बोर्ड आहे महानगरपालिकेचा लावला, तर शिवचरणी अर्पण केलेला हा महल आहे. किती भारी वाटलं वाचताना, एवढं भारी वाटलं. हे जसं महानगरपालिकेने इथे बनवलंय, जे या गोष्टीला तेवढं प्राधान्य दिलंय आणि तेवढं मनावर घेऊनही बनवल्या गेलेलं आहे. तसं आपले गडकिल्ले आहेत जे पडक्या अवस्थेमध्ये आहेत ते सुद्धा बांधले गेले पाहिजेत, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. कारण अवस्था बघायला गेलं तर खूप वाईट आहे. आणि एकूण एक किल्ले मी बोल असं 1-2 किल्ल्याचं नाव नाही घेत आहे, महाराष्ट्रात जेवढे किल्ले आहेत तेवढे केले गेले पाहिजे. कारण आपण शिवप्रेमी जातो तिकडे, ते नवीन पिढीला पण कसं म्हणजे कळलं पाहिजे, अरे नक्की हा विषय काय आहे. फक्त महाराज करून नाही, आय नो महाराज करतात सगळे, बट पुस्तकं पण वाचली पाहिजेत. मी सुद्धा एक पुस्तक घेतलं, तुम्हाला माहिती आहे. ते वाचायला टाइमच नाही मिळत. ऍक्च्युली 2-3 पानच वाचलेत मी. तर ते आहे, एवढीच एक रिक्वेस्ट आहे की आमच्या शिवप्रेमींची, की गडकोट किल्ल्यांकडे पण लक्ष गेलं पाहिजे. आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत ना सगळ्या, त्या पण ब्रिटिश कालीनच आहेत. ते बघा तिकडे त्या साईडला किती मस्त वाटत ना. हा तिवाली ना समोर. दिवाळीत गणपतीत काय वाटत असेल हार बीर लावून. पुण्यातील लाल महाल हे एक ऐतिहासिक स्मारक आहे.
जे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे. हे स्मारक पुण्यातील मध्यवर्ती भागात आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण आणि काही काळ त्यांचे वास्तव्य देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराण झाला होता. त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. शिवाजी तो चूहा है, खावीन मैं ऐसे पकड के लाऊंगा शिवाजी को, असे शाहिस्ते खान औरंगजेबास म्हणाला होता. शाहिस्ते खान दिल्लीवरून 1 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला. त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी निवडले ते पुण्यातील लाल महाल. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्ते खान पुण्यात उच्छाद मांडत आहे. आणि आतमध्ये प्रतिमा पण लावलेल्या, त्या गोष्टीच्या रिलेटेड सगळं लिहिलेलं पण आहे. इंग्लिशमधून पण लिहिलं आणि मराठीतून पण लिहिलंय. तर त्यातली एक जी प्रतिमा होती ना, त्याच्यामध्ये महासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानापासूनच सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या, सगळ्या गोष्टीसाठी तयार केलं होतं, एकदम जसं मम्मीने मला तयार केलेलं आहे. मी कम्पेअर नाही करत आहे, हे पण सांगतो. म्हणजे मी थॅलेसिमिया पेशंट आहे, आज सगळीकडे फिरतोय, तर ती ताकद मम्मीकडून मला मिळते. तर तसं मी बोलू शकतो, कारण मम्मी मला असं नाही की अरे तू आजारी आहेस तर घरी बस, घरी थांब किंवा आराम कर, तसं नाही. मम्मी बोलते तू जा, फक्त तिचं एवढं असतं की स्वतःची काळजी, पण ती सोडते हे मात्र मानलं पाहिजे. 3 वर्षे लाल महालात राहून शाहिस्ते खान पुणे व आसपासच्या गावांना त्रास देत होता. शिवरायांनी शाहिस्ते खानास धडा शिकवण्यासाठी युद्धनीती आखली. 400 विश्वासू मावळ्यांना घेऊन त्यांनी या लढाईला सुरुवात केली आणि या लढाईत शाहिस्ते खानाची 3 बोटे छाटल्या गेली. बाय गे गाईज, भर उन्हात रिक्षा बघा कसली हिरवी गार केली आहे, कवताळ रिक्षा, खतरनाक. चला गाईज, आता आपण चाललोय नानांच्या वाड्यामध्ये. आता वाजलेत 4:45. आता आपण आलोय नानांच्या वाड्यामध्ये. पूर्वी बघा वाडे, हे असे वाडे सहसा आता बघायला मिळत नाहीत, खूप रिअरली. जसं पुण्यामध्ये अजून कुठे असेल माहीत नाही, मी तर पहिल्यांदा आता अनुभवणार आहे. हा संपूर्ण वाडा गाईज असा आहे. इथे ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे. 1780 साली बांधलेले नानांचा वाडा. बघ ना किती क्रिएटिव्ह आहे यार. आणि वरती सगळ्यांना म्युझियम वगैरे आहे आणि सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक तुम्ही एंट्री कराल ठिकठिकाणी प्रत्येकचे दरवाजे दिले आणि आतमध्ये जागा आहे भरपूर सारी, तिकडे भरपूर साऱ्या गोष्टी असं दिलेल्या. ते रंगरंगोटीचं काम पण चालू आहे. सगळे जे वीर होऊन गेले, हा, जसं की सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, परत चंद्रशेखर आझाद तिकडे. त्यांची त्यावेळेची हत्यारं पण इकडे आहेत. कुऱ्हाड, अजून बाण. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. वा, सुंदर. हे सगळं लोकमान्य टिळक यांच्या रिलेटेड आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीत काय काय कामं केली, किती काय काय सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, नानांचा वाडा तर बघितला. वाडा तर जबरदस्त होता आणि त्याचं ते स्ट्रक्चर आहे ते युनिक, एक नंबर. आता तर काय असं काय बनत नाही, आता तो विटांचा विषय आलेला आहे. बट यार, तुला कसं वाटलं? एक नंबर. आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ऍक्च्युली आपण जर बाहेरच फक्त फिरलो असतं तर नसतं, पण 25 रुपये देऊन आपण आतमध्ये गेलो तर जास्त बरं पडलं. त्याचं एवढं लांब आलं तर ऑब्व्हियसली या गोष्टी बघायलाच. ॲक्च्युली 25 रुपयाची तिकीट काढली म्युझियमसाठी, त्याच्यामुळे अजून 4 गोष्टी चांगल्या बघायला मिळाल्या. आणि जे आपले जुने क्रांतिकारी नेते आहेत तो त्यांच्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या आणि खूप चांगलं आहे. आता जरा कुठे मी चालू शकतो या रस्त्यांवरून, कारण ऊन बघा वरती गेलेलं आहे. थोडा जरा राहत की सांस मिल गई भैया, हालत खराब झाली होती. आलोय आता आपण बसच्या ठिकाणी आणि आता मुंबई. बरं वाटलं पुण्याला येऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला एसटीचा प्रवास करायचा होता, पण आता माझी हालत फक्त मला स्वतःलाच ते जमणार नाही, त्याच्यामुळे मग आपण AC बसते जातोय. चला, बस पण आपली AC आहे.
फायनली आपल्याला बस मिळाली आणि नशीब एवढं चांगलं आहे की आल्या आल्या इकडे लगेच आम्हाला बस मिळाली. पुणे स्टेशनच आहे ना, स्वारगेट आहे पुढं. आता आम्हाला म्हणजे 2 दिवसामध्ये अजून पण पूर्ण हिट झालं. त्या काकांना विचारते सकाळी किती वाजता पोहोचेल. सकाळी आता 3-4 तास लागतात मोस्टली पुण्याला जायला. अजून आपण पुण्यातच आहोत आणि गाडी सध्या थांबली आहे इकडे. एक हॉल्ट घेतलेला आहे. पॅसेंजर्स वगैरे अजून यायचे बाकी आहेत. अरे मी तुला कॉल करतो, कॉलच लागत नाहीये. सायलेंटर होता मग तुझी चुकी ना बाय, माझी थोडी चुकी आहे. शाबास रे माझ्या पट्ट्या. गाडी थांबली आता डिझेल भरायला की पेट्रोल भरायला माहित नाही काय लागतं हिला. बाकी गाडी अशी आहे समोरून. लवकर जा, टाइमपास करू नको. हे काय माझ्यासाठी आणलंय आता पकडायला. शाबास. बल्ब लागलेले. तो घाट आपण चढून आलो, ठीक आहे, उतरून आलो सॉरी. आणि आमच्या ताई म्हणताय, ताई नुसत्याच मागे लागल्यात घाटावर असल्यापासून. किंवा ड्रायव्हर कधीचा थांबवतोय. कारण त्यांना भूकच एवढी लागली की भूकच आवरेना झाली. आता एवढ्या घाटात तो हॉटेल शोधतोय. अरे आपण कधी खाल्लेलं ते पण काय फक्त मेदू वड्यावरच आपण माहिती नाही. आपण दुपारी सकाळी खाल्लेलं तेवढंच आहे. तुझं काही खाल्लंच नाही आपण. लागले जोरात. आता आहे ना असं वाटतं की आता एवढी थंडी आहे की परत पुण्यात जावं गरमी घ्यायला. एसी केली आणि आता एसी की तेसी ते जाऊ दे. ताई म्हणतात आता त्यांना परत पुण्याला सोडायला. एक काम कर, हेच कर, येर जराच घाल. मुंबई पुणे पुणे. अरे पण बघ एवढ्या उन्हामध्ये आता थंडी लागायला लागली. बघ सगळ्यांनी बघ ना समोर पडदे. सगळ्यांच्या थंडी एवढी अनावर झाली की पडदेच लावले एसीला. हे बघा इकडे पुढे पण एसी वाला जसं पुढे आहे ना ते वाला. हा ते वाला बघा ते पुढे हे आहे ना, हे ब्लॅक कलरचं त्याच्यातून एसीची हवा आहे. आता गाडी थांबेल फायनली आणि आम्ही बी आपण लोणावळा आलो आहोत असं वाटतंय मला. 20 मिनिटाचा आपल्याला ब्रेक मिळालेला आहे. सो या अशा सगळ्या गाड्या इथे लागलेल्या आहेत. या बघा MSRTCच्या इलेक्ट्रिक बसेस. शिवनेरी असतं ना, ई शिवनेरी सई बाई. इथे समोर लागलेली आहे परळची राणी. लातूर मुंबई, बार्शी इंदापूर.